हॅलो मित्रांनो, वेलकम टू न्यू ब्लॉग. तर आता येऊन पोचलेलो आहे मी आमलोजमध्ये. तर इथे एक आमचे काही थोडीशी ट्रेनिंग होती, त्याच्यामुळे इथे आम्हाला पाठवलं गेलं. अजून एकटा मित्र आहे आमच्यासोबत आणि ही आमची विला आहे इकडे. असं म्हणजे आम्हाला राहण्यासाठी असं इकडे असं दिलेलं आहे. तर आतमध्ये तुम्हाला दाखवतो. आमका रूम दिला आहे, रूम दाखवतो. आणि पुढे हे बघा असं आहे समोर. आत्ता 6 वाजलेला आहे. अजून एक इकडे रूम आहे. हे बघा, हे मोठा क्वार्टर्स आहे असा कंपनीचा. तर हे आम्हाला दिलेलं आहे इकडे रूम. हां, आणि आल्या आमच्याकडे सामान थोडंसं काय नव्हतं, असं म्हणून आम्ही आता मार्केटमध्ये गेलो. मार्केट म्हटलं इथलं एक छोटंसं एक सुपर मार्केट आहे असं. तर इथे अरबिकमध्ये त्यांना बकाला म्हणतात, असं बकाला म्हणून. तर इथे काही आम्हाला थोडंसं सामान पाहिजे होतं, म्हणून आम्ही सामान आणायला गेलो इकडे. आणि एसी ना त्यांचे. मेन कोल्हापूर हायवे मेन कोल्हापूर हायवे 2030 विजन 2030. मस्तपैकी बघा किती चांगलं झालेलं आहे. संध्याकाळचं 7 वाजलेलं. आता जेवण पण बनवलं आम्ही. इकडे राईस आहे आणि इकडे चिकन होते बघा. रेडी होऊन दे नंतर. आणि आता मॉर्निंगला दुसऱ्या दिवशी आम्ही इथे बीचवर गेलो आंघोळ करण्यासाठी. आता आंघोळ करण्यासाठी जाऊया म्हणून बीचवर गेलो. तर इथे लेडीज पण जास्त आहे म्हणून आम्ही जरा बाजूलाच आंघोळ करण्यासाठी चाललो आहे. कारण जिथे लेडीज असतात तिथे आंघोळ करणं इथे अलाउड नाही आणि व्हिडिओ पण काढायला अलाउड नसतं. तर आम्ही आता इकडे बाजूला, तर तिकडे 4-5 जण आंघोळ करतात बाजूला असं. मग तिथे आम्ही पण आता आंघोळ करायलाच चाललो आहे आता. आणि व्हिडिओ कंटिन्यू करा. मेरा भाई ने अभी हमारे लिए ये बना रहा है, नूडल्स बना रहा है. तो अभी फ्राइड हो रहा है. ये देखो, गौर से देखिए ये बंदे को. एक बंदे अंडे के साथ चाउमीन बना रहा है. नूडल्स चाउमीन. अगर एक बर्तन में अंडे भी बॉईल करोगे तो मुश्किल नहीं होगा. बस इतना है. ये हमारे सर रेयान है. कुछ बोलना चाहते हो सर? थैंक यू वेरी मच. थैंक यू गंगा, थैंक यू परवीन फॉर कमिंग. हाँ, कमिंग सपोर्टिंग अस. No, goodbye. तर आता फायनली आमचं 3 दिवसानंतर आता आम्ही चाललो आहे परत रिटर्न याम्बोसाठी. नॉर्थ वेस्टर्न बस असते अशी. तर इकडे बघा, आम्हाला आता 1 तास 22 मिनटं लागेल जाण्यासाठी याम्बोसाठी. आणि आता तिकीट काढायला लागलो आहे आम्ही. आणि ही आमची बस आहे, नॉर्थ वेस्ट म्हणून अशी बस असते, सापको म्हणून. तर ही बस आहे आणि इथे मी बसलो आहे आता. असं बघा, पाठीमागे जास्त पण हे नाही, रश नाही आहे. तर आमची बस चालली आता याम्बोसाठी आणि जर्नी तशीच कंटिन्यू करूया. आणि आमलोचं एक्सपिरियन्स म्हटलं तर गाव चांगलं आहे. गावाचं एक गावाकडचं सारखं फील होतं आहे. आणि मला वाटतं काहीतरी तुम्ही आला तर इथे हॉटेल बुक करून, टुरिस्ट म्हणून आलात तर हॉटेल बुक करून आला तर चांगलं असेल. आणि इकडे तेवढं काय खास नाही आहे.
आणि अजूनपर्यंत ते प्रोजेक्ट ह्यांचा मोठा प्रोजेक्ट चालू आहे, त्याच्यामुळे जरासं ट्रॅफिक वगैरे संध्याकाळचं तुम्हाला बीचला वगैरे ट्रॅफिक असतं, जास्त लोक असतात आंघोळ करण्यासाठी आणि फिरायला असं. तर तुम्ही विकेंडला आलात तर फ्रायडे वगैरे जास्त रश असते इथे. आणि ही आहे अमलोजची सिटी. आता आम्ही सिटी एंटर करतो आहे बघा. ही इकडसून सिटी स्टार्ट होते. मस्तपैकी स्ट्रक्चर पण असं आहे ते. आणि खरं म्हटलं तर सेम अमलोज असं वाटतं की द गॉड लाईफ मूवी आहे ना, त्याच्यामधलं थोडंसं फील होते असं बघितल्यानंतर इथे अमलोजमध्ये. आणि असं एरिया तशीच आहे ती पण. तर कुणी जास्त बघितली नाही, द गॉड लाईफ मूवी बघितली नाही तर मूवी पण बघून घ्या, चांगली आहे. NRIसाठी स्पेशली NRIचं रिअल स्टोरी आहे ती. तर ती तुम्ही बघून घ्या. सौदीमधली ही व्हिडिओ आहे.